बटर असता तर चाट फोडून टाकला असता नाही. बटर नाहीये, तुला दुसरं काहीतरी देऊ? ग नको ग, मस्करी करताय. कसली तरतरी येली ना. आणि गावची आठवण पण झाली. बाकी गावात सगळं बरं हा ना? होय तर सगळ्यांची काळजी घेतस, स्वतःची काळजी घेतोस काय गो? मला काय झालं, बरी आहे मी. दिसताना सगळा ठीक दिसता, पण तसाच असता असा नाही ना. आबा जाताना माझ्यावर तुझ्या संसारावर लक्ष ठेवायची जबाबदारी देऊन गेलाय. पण त्याका आता काय सांगू काय कळत नाही. काय सांगायचं म्हणजे? त्या दिवशी आबा आले होते, त्यांनी जे बघितलं ते बघितलं. पण आता आई ताई सगळे चांगले वागतात माझ्याशी बबन. आणि राघवराव ते तुका नांदवतात नीट? होय. आनंदी, लग्नात 2 महिने झाले तुझ्या, ते अजून बाहेर झोपतात. त्या दिवशी आबान मी बाहेर होतं, माका वाटलं गप्पा मारण्यासाठी बाहेर झोपलं असते. एक दिवस ठीक आहे, पण काल रात्री पण ते बाहेर झोपलं होतं. ते बाय माझे दूध संपलेलं. हा हे येतील ना त्या आंघोळ करून, मग त्यांना चहा लागतो लगेच. आई पण उठतील आता. बबन दूध घेऊन येते. थांब आनंदी, तुझा भाव असताना तू कशाला खाली जातस? मी जाते, माका दे पैसे दे. कळला माका तू काय विचारणार तर कळला. कळला ना. मग माका सांगा, ह्यांका जे पैसे दिलास, एवढा पैसा खायसून आणलास? अगो हातपाय गाळून बसलो नाही तुझं बापूस. त्या मांगरावर एक भजन होता, ता केलंय. त्या पांडुरंग सावताची लाकडा फोडून देऊची होती, ती दिलंय. आणखी एकाक ना रॉकेल आणि रासन वया होता, ता आणून दिलंय. आणि माका जा गावताना रासनवर धान्य इतक्या खय लागता गो माका एकट्याक. मग ता ऐकलंय थोडे वायच केलंय काय काय. पण आबा, एवढा सगळा करूची काय गरज होती? तुझा काय म्हणणं? जावयान पैसे दिले म्हणाल मी शिक काय पीड मारीत फिरत राहा गावात? हे बाय, तुका सांगतोय, तुझ्या नवऱ्याचो पैन पै मी फेडतलंय. हा लक्षात घे. माझ्या कर्जाचा ओझा मी तुझ्या संसारावर अजिबात पडूक देणार नाही आनंदी. बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. पण एवढा त्रास कशाला करून घ्यायचा? स्वतःची अवस्था बघा कशी झाली आहे. अगो काय नाही गो, ही पुन्हा एकटीच बोलतेय. आबा ठीक आहे, आता काळजी घ्यावा स्वतःची. दगदग करून पैसे फेडूची काही गरज नाही. हा घेतोय काळजी, पण बाय तू तुझी काळजी घे. हा ठेवतंय आबा. हा बाय, चल. नुसतं थँक्यू काय? तू ओळखलं नाहीस वाटतं कोण आहे ते. बबन, तू आणि या वॉचमॅनच्या कपड्यांमध्ये काय करतोस? वॉचमॅनगिरी काय? मग तू सवय करून घे, आता मी याच कपड्यात दिसणार. काय? व आनंदी, साहेबांनी मला वॉचमॅनची नोकरी मिळून दिल्यानी. वर्षा, गाव वॉचमन झाला? हो झालं. आता दारात पण वॉच आणि घरात पण वॉच. लगता है संभल कर रहना पडेगा. बाई, हिंदीत धमकी नको देऊ, घाबरायला होतं. बरं, तुम्ही बहीण भाऊ गप्पा मारत बसा, हे दूध मी गरम करतो. अहो नाही नाही, मी करते. अगं मी करतो. पटकन करा ना. हा, या तुम्हाला मी चहा पाचतो. नाही, लवकर कर, चल, चल, म्हणजे चल, एकदा या. तर चहा मिळेल ना. बाबा चहा मिळणार. बबन, ही नोकरी म्हणजे आता तू मुंबईतच? जिकडं नोकरी तिकडं मी. आता मला मुंबईवाल्यांसारखं बोलावं लागेल. जमतंय ना माका आनंदी? जमतंय, सगळं जमतंय. आणि तुला काही जमणार नाही असं काही आहे का जगात? आनंदी, या सगळा राघवरावांमुळे झाला. राघवराव गावाकडे आले होते तेव्हा माका त्यांचा लय राग आला होता.
त्यांनी तुझी फसवणूक केली असं वाटलं. आणि काल रात्री तर बाहेर झोपलेले बघितलं तेव्हा तर वाटलं की ह्या माणसाला जाऊन कुदवावा. पण नाही ग, माणूस वाईट नाही हा. त्या माणसाला सगळी माणसं कळतात. काल मला फोन आला होता तेव्हा त्यांना कळलं की मला पैशाची नड आहे. गावाला काय आहे का, कितीही कामं करा, दिवसा 500 रुपयापेक्षा जास्त मिळत नाही. पण इथं चांगला पगार आहे. तू बघ, आबांवर तर सगळं कर्ज बिर्ज मीच फेडता. बबन, तू आता इथेच राहणार आहेस ना? मग माझ्या भावासारखा राहा, प्रेमाने राहा, आपुलकीने राहा. पण इथली कुठलीही गोष्ट आबांपर्यंत पोहोचता कामा नाही. आनंदी, बबन, हे बघ, तुला आबांचा स्वभाव माहिती ना. ते ना छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करत बसतात रे. त्यांना इथलं काही सांगायला नको. आणि त्यांना काळजीत पाडण्यापेक्षा मला माझ्या इथल्या माणसांची मनं जिंकायची. माझ्यावर विश्वास ठेव. या सगळ्या माणसांना, माझ्या कुटुंबाला जिंकून दाखवेन मी. हे अख्खं घर कुटुंब माझं करून घेईन. ह्यांचं सुद्धा प्रेम मिळवेन मी. हे बाहेर झोपतात म्हणून तुला काळजी वाटते ना? थोडासा वेळ दे मला, मी सगळ्यांना आपलं करून घेईन. तू फक्त खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभं राहा, भावासारखं. राहशील ना? कायमच राहणार. तू बघच. मोठा कर आवाज, मोठा कर. एवढ्या आलं आलं. अच्छा, तू मुद्दाम करतेस का? म्हणजे तू असं ठरवलंयस की मी तुला आलं सांगितलं की तू वेलची टाकायची? ठरवलंयस ना तू असं? का ग असं करतेस? काय झालंय? मी काय केलंय? चिडली काय तू माझ्यावरती? तुला मी दिसत नाहीये का? आनंदी बोलतीये तुझ्याशी. काय झालंय तुला? बघ ना. आनंदी, हे काय एकटीसाठी चहा करून घेतलास? मला विचारलं सुद्धा नाही. अर्थात मी काय पीत नाही, पण विचारायचं तरी. आनंदी बोल ना माझ्याशी. छान मस्त झुरके मारतीयस, माझ्याकडे बघत सुद्धा नाहीये. काय चाललंय का तुझं हे? आनंदी, ए बाई, ए नाही अगं, नकोय मला चहा. मी खरंच घेत नाही चहा. लगेच काय उठायचं? अगं खरंच नाही घेत मी चहा. नको मला चहा. अगं खरंच नको. राहू दे राहू दे. इतक्या काही लगेच उठायची गरज नाहीये. आई, आई उठताय ना? चहा केलाय तुमच्यासाठी, या लवकर. आई, का ग आनंदी? काय ग? मी काय झोपले नव्हते ग, असेच पडले होते. आता गुडघा गेला ना ग कामातून. ए बाई, ए राजा, ए काय करतेस? आवडतीये का? आई, जर तुम्ही कालच सांगितलं असतं ना मला, सगळी रूम स्वच्छ करून दिली असती तुमची. पण काही हरकत नाही. तुमचे गुडघे दुखताना आता करून देते मी. एकदम स्वच्छ करून देते. नाही ग, नाही, नको नको. मला आवडतात अगं अशा वस्तू ना, अशा पडलेल्या. मग मला पटापट दिसतात अगं त्या वस्तू. मी मुद्दाम ठेवते त्या. आई, सणासुदीच असं बरं नाही दिसत हो.
अगं काय सणासुदीचं आहे तर तिकडे हॉल साफ कर, इकडे बेडरूम मध्ये कोण कशाला मारायला येतंय? राहू दे ना. थांबा. ऐक ना ए राजा, नको एवढी दगदग करू, तिकडची कामं कर. दगदग कसली? आपलंच घर आहे, त्यात कसली आली आहे दगदग? ऐक आनंदी माझं काय माहितीये का, मला ना अशी खूप स्वच्छता दिसली ना की चक्कर येते. राहू दे तसंच राहू दे. नाही तुमच्यासाठी गरम गरम थालीपीठं करून ठेवली आहेत, लोणी पण आहे, खाऊन घ्या. थालीपीठ केलीस सकाळी थालीपीठ? गरम आहेत, गरम गरम आहेत. लोणी पण आहे. बरं मी खाते, तू हे करू नको, काही गरज नाही. हा मी खाते, आरामात खा. हो. वा वा वा, सूप. कोण तडमडलं ग, कोणाला बघवत नाही माझं सूप. खात होते मी चांगले. ये वर्षा. आई ती रांगोळी कोणी काढली ग? काय आता तुझी सासू तर आली नाही काढायला, कोण काढणार? आनंदीची सासू पण नसेल ना आली काढायला? काढ बाजू नको. हा? ए आई काय दाखवते तू? काहीच नाही ग, दाखव ना, दाखव दाखव. अगं, काहीच आई, नाही. दाखव ना. काहीच नाही. आई कुठे पळतेस? आई दाखव काय दाखवते. अगं काय आई कसलं खमंग दिसतंय, वास पण छान येतोय. आई दे ना मला. तुमचा घास हिरावून घेऊ नकोस पोरी. अगं पण मला कालपासून खावंसं वाटतंय, दे मला थोडस. अगं, माऊली आहे मी तुझी, माझ्या पोटी जन्म घेतलास. माझ्या पोट जा तिकडे आहे तिकडे थालीपीठ खा. मी तुझ्या पोटी जन्म घेतला तरी एक घास पण देऊ शकत नाहीस तू मला. दादा काय तुझं चाललंय? सरळ जरा. कसली घाई आहे? थालीपीठाची घाई आहे. आनंदीने थालीपीठ केली आहे. दसऱ्याची सकाळची सुरुवात थालीपीठाने झाली आहे. कमाल जाणार आहे दसरा आजचा. सजवत राहणारे बाळाला. राघव, मी तुला म्हटलं होतं ना की आपल्याला मुलगीच होईल. आपल्याला मुलगी झाली आणि मी घेतलेलं परकर पोलका आस्तीने घातलंय. किती छान दिसतंय माझं पिल्लू. बाबा आईला बघितलं असतं तर ती खूप हॅपी झाली असती ना. हो, खूप हॅप्पी झाले असतं रमाते. वेडे, खरंच खुश झाले मी. मला चिंगीला हात लावता आला असता ना, तिला काजळाचं पीठ लावलं असतं. चिंगी ये इकडे. थँक्यू आनंदी, आज तुझ्यामुळे मला आईने आणलेला ड्रेस घालायला मिळाला. मोठा थँक्यू. आनंदी, थँक्यू. चिंगी इतकी खुश दिसते ती फक्त तुझ्यामुळे. 7 वेळा 8 काढायचा आणि मग हे इथून हे इथे जोडायचं. अरे सगळ्यांची पूजा तर स्टार्ट पण झाली. फोटोज पाठवलेत. हो, आता आपली पण पूजा करूयात आपण. मग तू पण फोटोज पाठव. हे बघ, असा त्रिकोण तयार होतो. चिंगी तू कर आता. गणपती बनवायला कशी मदत केली होती मला, कर. प्रयत्न करून बघ. अजून कोणाला काही ठेवायचंय पूजेला? हा, हे लॉचं पुस्तक ठेव. मी आलेच. हा हो. आई, चॉकलेटचं नैवेद्य दाखवूयात देवाला. चिंगीला बरं वाटेल. चॉकलेट देवाला नैवेद्य म्हणून? आई, हे इतके चॉकलेट्स खातेस तू कधीपासून चालू केलं? शुगर वाढवायची आहे तुला? ठेव ठेव
नैवेद्य ठेव देवाला. आनंदी हे घे, हे माझं शस्त्र आहे. अरे याच्यामुळेच तर माझा संसार सुखाचा चाललाय नाही का? ठेव ठेव. आनंदी झाली सरस्वती. बघू किती छान. चिंगी आता हे पूजेला ठेवूयात. आणि तुझा मोबाईल पण ठेवूयात. चला चला चला. ए चिंगी एक मिनिट, सगळ्यांनी खाली या खाली या खाली या खाली या. पटकन या. ये, 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 ये. जा खाली जा. बसा 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 बसा. बरं मी काय सांगते ऐका. एक छोटंसं काम आहे ते तुम्हाला करायचंय. सगळ्यांनी जायचं आणि चिंगीच्या आजी आजोबांना सोनं द्यायचं. हा चालेल? चालेल. नको, मला तुझ्या आजोबांची खूप भीती वाटते. हो मी पण नाही येणार, मला पण भीती वाटते. अरे तुम्ही त्यांना सोनं दिलं ना की तुमची आणि त्यांची फ्रेंडशिप होईल. काही नाही करणार ते तुम्हाला. ओके नाही चिंगे? बरोबर आहे. आणि माझे आजोबा काही एवढे वाईट नाही आहेत. तुम्ही चला, तुमच्या सोबत पण फ्रेंडशिप होईल त्यांची. चला उठा. चला 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 चला. आनंदी हे घे. या घरातला तुझा पहिला दसरा आहे ना. सगळ्यांना सोनं दिलंस, मला नाही दिलं. ठीक आहे, काही हरकत नाही. मी देते तुला सोनं. घे हे. आनंदी आनंदी अगं सोनं. काय झालं हिला? माझ्याकडे बघत नाही, बोलत नाही. एवढं काय झालंय? या अख्ख्या जगात एकच व्यक्ती माझ्याशी बोलू शकते, माझ्याकडे बघू शकते, ती पण नाही बोलत आहे. एवढा कसला राग आला हिला? आनंदी, आनंदी राघव, इकडे ये बरं. राघव कुठे गेला होतास? मार्केटमध्ये? आनंदी लवकर ये. आले आले. कशाला गेला होतास? हा काय झालं? काय? तुझ्यासाठी. काय आहे? उघडून बघ तर. कानातले? कानातले? हिच्यासाठी? माझ्यासाठी? तू हे मातीचे कानातले घालतेस ना, म्हटलं त्यापेक्षा हे घाल, हे छान दिसते ना. अहो पण हे फक्त माझ्या एकट्याकडून नाहीये. त्या दिवशी आबांनी जे पैसे दिले होते त्यामध्ये अजून थोडे पैसे घातले आणि मग आता दोन्ही घरांकडून तुला ही भेट आहे. सॉरी. का, काय झालं? ते हे कानातले चांगलं नाही दिसत का मला? त्याचं काय, मी बनवते हे मातीचे कानातले म्हणून हेच वापरते. ए आनंदी, तू हे स्वतः कानातले बनवतेस, मग मला पण दे ना बनवून. बनवेन. तू नको बनवूस. का? तू हे सोन्याचे घाल आणि मला तुझे दे. बाबा, आनंदीच्या कानातले मला छान दिसतील ना? हो तर. बरं.
राघव, तू माझ्या समोर हिला कानातले देतोयस? एक दिवस मी उभा केलेला संसार देऊन टाकशील. अहो, एक राहिलंच. काय? हाय ग, गेली माझी मान. माठ. कोण आणलास? हाय 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 ग, ह्या टीव्ही पायी मान गेली ग माझी. दाब जरा दाब. हो हो. अगं मला दे, मला दे, मला दे. कसलं गार आहे ग पाणी, एकदम मस्त. गार आहे पाणी. राघव, बरं झालं आनंदीने माठ आणला. वा वा. चिंगी, कसं आहे चित्र? खूप छान आहे. हो ना? मग काढूयात. कुठे? अगं ए, चांगलं होतं ना या भिंतीचा रंग? कशाला खराब करतेस? कशाला हे पेंटिंग काढलं? आनंदी, तुझ्याशी बोलतेय मी. तर माझ्या पोरीलाही कामाला लावलं. कळत नाही का तुला? राघव, मला सांग, या घरात आम्हाला काही किंमत आहे की नाही? हो, सांग दादा, आहे की नाही काही किंमत? मी किंमत देतच होते. तुम्ही तुमच्या स्वार्थीपणामुळे ती किंमत घालून घेतली. ऐकलंस? ऐकलंस काय बोलली? ऐकलंस? आम्ही स्वार्थी का? हा, मी फक्त हिला एवढंच म्हणाले की बाई ग, तुला वस्तू कुठून कुठे ठेवायच्या असतील किंवा हलवायच्या असतील तर मला विचारत जा. चुकलं माझं? आई, कारण तुम्ही फक्त तुमच्या मनाचा विचार करताय. मी बाहेर 8-10 तास काम करते आणि जेव्हा घरी येते ना, तेव्हा घरात सगळीकडे पसारा असतो. फक्त मला जरा फ्रेश वाटलं पाहिजे म्हणून सगळ्या वस्तू मी माझ्या मनाप्रमाणे लावल्या. तर काय बिघडलं इतकं? या सगळ्या गोष्टी तुम्ही पण करू शकता, पण नाही करत तुम्ही. तुम्हाला फक्त बसल्या जागी कसं सगळं मिळेल एवढंच तुम्हाला हवं असतं. अरे, ही आम्हाला हिच्या डोळ्यासमोर पण बघत नाही आणि कसले आरोप करते मग घाणेरडे. आई, काय बोलताय? काय बघून घेत नाही मी? सून म्हणून मी माझी सगळी कर्तव्य पार पाडते, यापुढे सुद्धा पाडेल. पण कधीतरी माझ्या शेजारी बसून मला विचारा, आज खूप काम होतं का? थकलीयस का? तुमचं एवढं विचारणं सुद्धा मला पुरेसं असेल. मग बघा कशी पदर खुचून कामाला लागते मी. कधीतरी मला मनाला रिझवण्यासाठी, रमवण्यासाठी मी एखादी वस्तू इथे ठेवते, तिथे ठेवते. एखादी वस्तू समोर राहावी असं वाटतं, तर त्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि असेल ना तर मला फरक नाही पडत. राघव, बघतोयस ना तुझी बायको कशी तोंड वर करून बोलते माझ्याशी ते? राघव, तुझी आई कशी छळते ते पण बघ मग जरा. काय छळ केला का मी तुझा? राघवा, अरे तुझ्याशी बोलते तुझी माऊली. दादा, तुला तरी हिने सांगितलंय का
का सगळं स्वतःच्या मनानेच चाललंय तिचं? हा आनंदी इकडे ये बरं. हो आले. आबा ठेवतोय, नंतर बोलते. काय झालं? आनंदी काय चाललंय हे? तुला सगळं तुझ्या मनासारखं करायचं होतं, तू केलंस. पण सांग, ही सामानाची हलवा हलव का केलीस तू? तुला चांगलं माहिती आहे ना की आई आणि वर्षा दोघींना टीव्ही शिवाय जमत नाही. का केलंस असं सांग. आणि दादा, झाडाचं पण विचारून टाक. आनंदी, ह्या झाडामुळे मच्छर होतात असं यांचं म्हणणं आहे. मग असं असताना तू का आणलंस झाड घरात? सांग. वा वा राघव, विचार विचार दिला. बरं, हे सगळं करताना तुला जराही वाटलं नाही की तू आईशी बोलायला पाहिजे, निदान तिला सांगितलं पाहिजे? आणि विशेष म्हणजे रमाताईंच्या साड्यांचे ते पडदे. सगळं मान्य, सगळं मान्य. पण टीव्ही मुद्दाम हलवलास ना तू. आणि हे दादाचं टेबल, ते पण मुद्दाम हलवलंस ना तू? हं? हो, मुद्दामच हलवला मी. तुमचा स्टडी टेबल आणि आईंचा टीव्ही याची अदला बदल मी मुद्दामच केली आहे. ह्यांचा टेबल मी इथे ठेवला कारण ह्यांच्यामुळे कोणाला अडचण नाही आणि आपल्यामुळे ह्यांना अडचण नाही. त्यांना त्यांची स्वतंत्र जागा मिळाली. आणि आई, मी तुमचा टीव्ही तिथे लावला कारण तुम्ही सोफ्यावरून असा टीव्ही बघत होता तर तुमच्या मानेला त्रास होत होता. आणि मी बघतीये ना, तुम्हाला टीव्ही समोर उठताना बसताना त्रास होतोय. हा, ती आईची शुगर वाढली आहे ना? नाही ना, शुगर वाढली नाहीये, तेच तर सांगते मी. मला काहीही झालेलं नाहीये. उगाच आपल्या कशाचा पण बाऊ करतात. मी बघून घेतलं असतं ना माझं. तुला कशाला एवढी काळजी ग? आपल्या माणसांची काळजी नको का करायला आई? आता ही भिंत बघा. ह्या भिंतीवरच्या रंगामुळे, चित्रामुळे भिंत जिवंत झाल्यासारखी वाटते. आणि मुळात चिंगी खूप खुश झाली. हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे असं नाही का वाटत आहे तुम्हाला? अजूनही तुम्हाला असं वाटतंय का की माझं काही चुकलंय? आनंदी, तुला जे वाटतं ते तू कर. मला अजिबात प्रॉब्लेम नाहीये. आई, ही अख्खी खोली घराच्या बाहेर काढली तर? वर्षा, हळू हळू जरा. रागराग करून काही होणार नाहीये. आणि समोरच्याचं काय म्हणणं आहे ना ते समजून घेण्याची वृत्ती ठेवा जरा. बघ कसा बोलतोय. मी पसंत केली त्या मुलीला, माझ्या मुलीसारखी आहे ती. आणि हा म्हणतो समजून घेत नाही. तेच म्हणतोय मी. हे तुम्ही जे काय वागताय करताय ना, का असं करताय तुम्ही? कशासाठी? रमा असताना सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम असायचा, मला कळत होतं सगळं. पण रमा तुमच्या पसंतीची सून नव्हती. आणि म्हणून जे जे काय व्हायचं, जे प्रॉब्लेम्स व्हायचे, मी सांभाळून घेण्याचा प्रयत्न करायचो. पण आई, ही आनंदी तुझ्या पसंतीची मुलगी आहे ना ग? तुझ्या पसंतीनेच मी लग्न केलं ना. मग तिच्याबद्दल तक्रार असण्याचं कारण काय? आनंदी, ऐकतेस ना राघव काय म्हणतोय ते? कळलं ना तुला? त्याच्या आईने तुला पसंत केली म्हणून त्याने तुझ्याशी लग्न केलं. प्रेम काही नाहीये, अरेंज मॅरेज आहे फक्त. बघितलं, होकार दिला, झालं लग्न. पण प्रेम कुठे आहे या सगळ्यात? प्रेम नाहीये. प्रेम आम्ही दोघांनी केलं होतं, मी आणि राघवनी. लव्ह मॅरेज आहे आमचं, तुमचं नाही. आणि लव्ह मॅरेजची जागा अरेंज मॅरेज कधीच घेऊ शकत नाही. कळलं? बरोबर आहे तुमचं. आम्ही एकमेकांना बघितलं, लग्नाला होकार दिला आणि लग्न केलं. प्रेम करायचं राहूनच गेलं. पण माझ्याकडे प्रेम मिळवण्याची संधी आहेच ना. लव्ह मॅरेज मध्ये काय असतं? प्रेम आधीच झालेलं असतं. मग राहतो काय? तो फक्त संसार. मग काय माझा अर्धवट राहिलेला संसार पूर्ण करण्याचा प्रयत्न करतेस तू? ती असली नाटकं करतेस? तुला काय वाटलं मला काही कळत नाही? हे माझे सगळ्या वस्तू बाहेर काढल्यास, त्याचं प्रदर्शन मांडलं, आणि हे सगळं करून काय साध्य करण्याचा प्रयत्न करतेस? माझ्याबद्दल किती आदर हे दाखवायचंय तुला? चुकताय तुम्ही. आबा!
एवढा जड मशीन कुठून आणला? आत्ता झाली आहे. कसा काय? आनंदी सांग या जीनला, जीन हे मशीन आणलंय ना, तीच या मशीन वरती बसलीये. जोर लाव. ढकल ढकल. जोर लाव ना बबन. आनंद खेच, नाही तर गावची इज्जत चव्हाट्यावर येईल. नाही तर लोक म्हणतील गावाला ना एवढं पण येत नाही. आवा काय आवा हे देवी आवा. नाही जमणार. हे घर माझं आहे, हे मशीनही माझं आहे, हे नाही हलू देणार. या घरामध्ये जशी माझी जागा एकदम फिक्स आहे ना, तशीच मी आणलेल्या वस्तूंची जागा सुद्धा फिक्स आहे. नाही हलणार ते. आनंदी खेच बाबा, ढकल, ढकल, ढकल. तुम्हाला काय करायचं ते करा. मी पण बघते हे मशीन कसं हलणार नाही ते. करताय ना मदत. मी आडगाठी केल्यासारखं का बोलतेस? काय करायचं ते करा म्हणून. तुला नाही, तू लाव जोर. अजून लावायचा. लाव्या. जोर लगा के भैया, जोर लगा के. हायश्या. आनंदी खेच ना. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? एक काम धड करू देत नाही मला. हे घर सावरण्याचा प्रयत्न करतेय ना मी. मग का अडथळा निर्माण करतात तुम्ही? काय करतेय मी? साधं मशीन इथून तिकडे ठेवतीये. घरातच राहणार आहे ना मशीन, मग करू दे ना मला माझ्या पद्धतीने काम. किती वेळ बसून राहणार आहे आता इथे? आता हात जोडते, उठा इथून. अरे ती कोणाशी बोलतेस? दे. अहो काय करताय? मदत करतोय, आणि थोडी मदत केल्याने काही होत नाही. नाकावरच्या रागाला औषध काय? काय? राग कसला आला एवढा? काय नाही, असंच. सांग तर. नाही, काय नाही. सांग आधी काय झालंय? ते हे मशीन सुरूच होत नाही सकाळपासून. आणि कसं आहे ते मध्येच वाटेत ठेवलेलं. आज सकाळी लागलं ना तुम्हाला, किती जोरात लागलं. आणि मी त्यामुळे हलवण्याचा प्रयत्न करते, हलत पण नाहीये. मग म्हटलं की मी हातानेच कपडे धुते. म्हणजे हाताने कपडे धुवायचं काही वाटत नाही मला, सवय. मला गावी असताना नदीवर जायचे मी कपडे धुवायला, हातानेच कपडे धुवायचे. आम्ही सगळेजण जायचो. पण हे असं मध्येच ठेवल्यामुळे ना सगळ्यांना त्रास होतोय आणि ते आवडत नाही मला. आणि मी सगळ्यांची मदत घेऊन ते हलवण्याचा प्रयत्न करते, ते हलत पण नाहीये. त्यामुळे ते आनंदी, श्वास घे आधी, थांब. तू भळाभळा होतेस. हे मशीनचाच प्रॉब्लेम आहे ना? नाही नाही, नको, असू द्या. सांगशील? मला काय वाटत होतं, ते ड्राय बाल्कनी आहे ना आपली, तिथे ठेवूयात का मशीन? हा मग ठीक आहे, एवढंच आहे ना. ठीक आहे, आपण ती मशीन तिकडून हलवूया, दुसरीकडे ठेवूया. चालेल? काय झालं? ठेवूया ना? रमा त्यांनी आणलेलं मशीन आहे ना ते. त्यांच्या गोष्टींना हात लावलेलं तुम्हाला आवडत नाही. खरं आहे, रमाच्या गोष्टींना हात लावलेला मला आवडत नाही. हा, पण ही वस्तू आता अगदी उपयोगाची आहे आणि याची जागा सुद्धा अडचणीची आहे म्हटल्यानंतर हलवूया. आणि तसं पण वॉशिंग मशीन मध्ये जीव अडकवण्यासारखं असं काही नसतं. बाजूला हो. राघव, तू खरंच हे मशीन हलवणार आहेस का?
नाही बरोबर आहे, साधं मशीन आहे, याच्यात जीव लावण्यासारखं काहीच नाही. आपण जीव लावून संसार केला त्याचं काय? हे घर लावताना, आपला संसार उभा करताना मी केस ची डेट तुम्हाला कळवतो. तुम्ही मला कधी कॉल करू शकता. हा, कधी कॉल. थँक्यू. चहा. आता काय झालं? तू मगाशी बांधलेले केस बदललेस परत. हो, चांगले दिसत होते. के पाय माझे. हो का? आनंदी, तू कसेही केस बांध, तुला छानच दिसतात ते. ते आई आई जेव्हा पहिल्यांदा तुला बघून आली होती ना, अख्ख्या सोसायटीमध्ये सांगत फिरत होती की माझी होणारी सून इतकी सुंदर दिसते ना की तिच्या येण्याने काय बरं म्हणाली होती ती, सोसायटी उजळून निघणार आहे असं. खरंच? हो, असं म्हणाली ती. म्हणजे आईंना मी छान वाटते. हो, खूप छान वाटते. अहो, छान वाटते ना मी आईंना? हो, खरंच खरंच वाटते मी छान आईंना. सांगितलं ना, खरंच वाटते. आणि तुम्हाला? आई आणि वर्षा. नाही, तुम्हाला. आई आणि वर्षा अजून झोपलेत. मी त्यांना उठवून येतो चहासाठी.